नमस्कार, माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मस्त असे आपल्याला हे ब्रेड बटाटा रोल करायचे। त्यासाठी मी इथे 7-8 ब्रेड घेतले आणि हा उकडलेला बटाटा घेतलाय, तो व्यवस्थित किसून घेतलेला आहे। आता आपल्याला ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या। व्यवस्थित आपल्याला अगोदर या कडा कापून घ्यायच्या आणि ह्या उरलेल्या कड्यांचा आपल्याला ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं। उरलेले ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या। आता हे ब्रेडच्या कडा आपल्या सगळ्या कापून झालेत, ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता हे आपले ब्रेड क्रम्स तयार झालेत। आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि आता आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची। यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ, जिरा पावडर, थोडीशी मिरची पावडर, तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही टाकू शकता, थोडी कोथिंबीर। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण आपलं तयार झाले। आता आपण रोल बुडवण्यासाठी बेसन पीठ तयार करून घेऊ। इथे मी त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ। त्यामुळे आपल्याला भरपूर असा कांदा टाकायचा आहे उभा कापून, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, ही पाव चमचा जिरा पावडर, ही थोडी हळद आणि थोडी कोथिंबीर आणि हा थोडासा ओवा टाकायचा आपल्याला, तो थोडा हातावरती चोळून टाकायचा। तर हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय। आता हे आपल्याला ब्रेडचे रोल तयार करून घ्यायचे। हा ब्रेड आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा। याच्यावरती आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण लावून घ्यायचं। तर याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा। हे याचा आपल्याला असा रोल बनवून घ्यायचा। आता हा रोल आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवायचा आणि नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्यायचा। हे रोल आपल्याला अशी तांबूस रंगावरती तळून घ्यायची।